ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वर जेव्हा मनुष्याला या जगामध्ये पाठवत असतो, जन्म देत असतो, तेव्हा तो त्या मनुष्याला कधीच खाली हात पाठवत नसतो. अनेक अशा देणग्यांनी तो त्यांना भरत असतो. जरी त्या देणग्या एक समान नसल्या तरीच प्रत्येक व्यक्तीकडे कुठली ना कुठली देणगी परमेश्वराने दिलेली आहे. आणि या छोट्याशा देणग्याद्वारे परमेश्वर मनुष्याला अजून फलद्रुप्त होण्यासाठी पाचारण करतो. एका देणगीवरती दोन देणग्यावरती चार देणग्यांचं 8 अशा प्रकारे ती देणग्या वाढवण्यासाठी सामर्थ्य देखील देत असतो. परंतु जी व्यक्ती आपल्याकडे देणगीकडे पाहून त्या देणगीचा गैरवापर करतो अथवा आपली देणगी इतरांच्या देणगीशी तुलना करून नेहमी रडत बसतो, कुरकुर करत राहतो आणि परमेश्वराविषयी बोलत राहतो किंवा दोष देत राहतो, ती व्यक्ती पुढे जाऊ शकत नाही, फलद्रुप्त होऊ शकत नाही. पण ज्या व्यक्तीकडे जे काही आहे त्यावरती तो काबाड कष्ट करतो, प्रयत्न करतो, अजून देणगी वाढवण्यासाठी प्रयत्न करतो, त्या व्यक्तीला परमेश्वर यश देत असतो. म्हणजेच एक सुंदर असा संदेश परमेश्वर आपल्याला देत आहे की ज्या देणग्या आपल्याकडे आहेत त्या देणग्यामध्ये आपण संतुष्ट असलो पाहिजे. इतरांबरोबर तुलना न करता माझ्याजवळ जे काय आहे ते अति सुंदर आहे, अति महत्त्वाचं आहे, अति मौल्यवान आहे, हा विचार मनात आणून त्यावर किंवा त्याची भरभराट कशी करता येईल, ते वाढवता कशा येईल याचा आपण विचार केला पाहिजे. आणि नेहमी प्रयत्न करणारा व्यक्ती यशस्वी होत असतो, हे स्वतः परमेश्वर आपल्याला सांगत आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासमोर दाखला ठेवत आहे. ज्या व्यक्तीला मालकाने एक देणगी दिलेली होती किंवा एक मोहरीचा दाणा दिलेला होता किंवा एक सुवर्ण दिलेलं होतं, त्या एका रत्नावरती ती व्यक्ती 2 रत्न बनवतो आणि तो मालक खुश होतो. ज्या व्यक्तीला 5 दिले होते त्याच्यावर तो आणखी 5 मिळून त्याचे 10 करतो, मालक अधिक खुश होतो. ज्या व्यक्तीला 2 मिळाले होते त्याचे तो 4 करतो, मालक फार खुश होतो. परंतु ज्या व्यक्तीला 1 मिळाली तर तो जाऊन ते जमिनीमध्ये लपवतो आणि तशीच ठेवतो, त्याच्यावरती काहीही करत नाही आणि एखाद्या आळशी माणसाप्रमाणे तो झोपा काढत राहतो. तेव्हा मात्र मालक त्याच्यावरती रागवतात, कारण त्या व्यक्तीकडे एक देणगी असताना देखील त्याने तिचा वापर केला नाही. परमेश्वर देखील आपल्याला सांगत आहे, जर दिलेल्या देणग्यांचा, दिलेल्या गिफ्ट्स किंवा टॅलेंटचा आपण जर योग्य वेळी योग्य प्रकारे जर वापर केला नाही तर एक ना एक दिवस परमेश्वर त्या देणग्या आपल्याकडून काढून घेत असतो. आणि अशा व्यक्तींना देतो ज्या व्यक्तींना खरोखरच गरज आहे, जी व्यक्ती खरोखरच प्रयत्न करत आहे आणि ज्या व्यक्ती त्या देणग्याचा चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. थोडक्यास म्हणजे जी व्यक्ती विश्वासू आहे त्या व्यक्तीकडे परमेश्वर कारभार सोपवत असतो. आपल्याकडे देखील देणग्या आहेत, भरपूर अशा देणग्या आहेत. पण ज्याप्रमाणे आपलं वय वाढत जाते तेव्हा त्याप्रमाणे आपण देणग्या तशाच कुजत ठेवतो आणि आपलं जीवनातील लक्ष आपलं विचलित होते आणि आपण देणग्याचा दुरुपयोग करून त्या तशाच कुजत राहतात, गंजत राहतात आणि म्हणूनच आपली भरभराट होत नाही. पण जी व्यक्ती आपल्या देणग्या जाणून घेतो, त्याच्यावरती काबड कष्ट करतो, प्रयत्न करतो, ती व्यक्ती नेहमी पुढे पुढे जात असते, वाढत असते आणि अशाच व्यक्ती समाजामध्ये जास्त यशस्वी होत असतात. कारण यश केवळ परमेश्वर देत नसतो, तर त्याच्यासाठी ते प्रयत्न देखील करत असतात. आपण देखील आपल्याकडे असलेल्या देणग्यांचा योग्य प्रकारे वापर करूया, परमेश्वराला धन्यवाद देऊया. आपल्याजवळ देणगी आहेत ते अति मौल्यवान देणगी आहेत हे समजून त्यांची तुलना इतराबरोबर न करता त्या देणग्या कशा वाढवाव्या यासाठी परमेश्वराकडून आपण नक्की सामर्थ्य मागूया
आणि परमेश्वर आपली नक्कीच भरभराट करणार आहे आणि आपल्याला यश प्राप्त देणार आहे. आमेन.